अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 25 जून 2024 म्हणजेच उद्या आहे निर्जला एकादशी. अतिशय महत्वाचा दिवस. त्यातल्या त्यात उद्या गुरुवार सुद्धा असणार आहे. म्हणजेच उद्याचा दिवस तुम्ही उपवास करा का करू, पण सेवा मात्र तुमच्याकडनं घडलीच पाहिजे. आता प्रत्येक महिन्याला एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात अशा 2 एकादशी येतात. निर्जला एकादशी असं म्हटलं गेलं आहे की निर्जला एकादशीचं व्रत जरी केलं ना तर संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. आणि खरं तर प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती असा असतो ना की जो दर महिन्याला उपवास करत असतो, व्रतवैकल्य करत असतो, नाही काही तर एकादशी व्रत तरी करत असतो. असं म्हणतात की संपूर्ण एकादशी म्हणजे एक एकादशीचं व्रत जरी केलं तरी संपूर्ण एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. सगळे उपवास केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं, कारण एकादशी व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे. काही ठिकाणी असं असतं की फक्त 2च एकादशी धरतो आपण, एक आषाढी आणि एक कार्तिकी. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये हे निर्जला एकादशी व्रत कसं करावं आणि तुमच्या कितीही आयुष्यातील अशक्य गोष्टी असो, कुठलीही मनोकामना जर तुमच्या आयुष्यात बाकी असेल, पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि त्याच्यासोबत जर नशिबाची साथ तुम्हाला हवी असेल, तर नक्कीच तुम्ही ही सेवा करायला हरकत नाही. आणि ह्या दिवशी उपवास सुद्धा करायचा असतो, व्रतवैकल्य सुद्धा करायचं असतं. आता ते कसं ते बघूया. सगळ्यात आधी निर्जला एकादशी, नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. निर्जला म्हणजेच काहीही न खाता निर्जळी उपवास करायचा असतो. आता सगळ्यात आधी प्रत्येकाच्या घरात एकादशी केलीच जाते असं नाही, प्रत्येक व्यक्ती एकादशी व्रत करत असतं असं सुद्धा नाही, पण प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्ही निर्जली व्रत केलं ना तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. फक्त व्रतवैकल्य करून काहीही होत नाही. शेवटी आपण जेव्हा उपवास धरतो आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं, पण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा संपूर्ण आयुष्यासाठी ते चांगलं असतं. म्हणून सेवाही करायला विसरायचं नाही. आता जसं तुम्हाला सांगितलं की निर्जली उपवास म्हटल्यावर काहीही न खाता आपल्याला व्रतवैकल्य करायचं असतं, भगवान विष्णूंची सेवा करायची असते. पण ज्यांना उपवास धरणं म्हणजे शक्य होत नाही किंवा आपण उपवास करू शकत नाही, आपल्याला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे, एखादीला खाल्ल्याशिवाय होत नाही. आता बघा, एकादशी व्रत असं असतं की संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो, दुसऱ्या दिवशी त्याचा आपण उद्यापन करत असतो, उपवास सोडत असतो. आता निर्जली एकादशीच्या दिवशी दिवसभर काही खायचं नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, कारण बऱ्याच ठिकाणी हे व्रत निर्जली केलं जातं. काहीही न खाता हे व्रत केलं जातं. प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम असेल त्यांनी काहीही न खाता उपवास करायचा नाही. थोडंफार ज्या पद्धतीने तुम्ही उपवास करता एकादशीचा त्याच पद्धतीने करता. पण काही घरात सवय असते की निर्जली म्हणजे पाणी पण प्यायचं नाही असा उपवास आहे हा. तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही करावं, नाही तर काही नियम आहेत त्याचं पालन केल्याने नक्कीच तुम्हाला या व्रताचं पुण्य पण लागेल आणि दोषही लागणार नाही, कारण हा दिवस खूप मोठा असणार आहे. सगळ्यात आधी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आपल्याला. सकाळी उठून आपल्याला भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ज्यांना संतान प्राप्तीची सेवा करायची असेल त्यांनी ह्या गुरुवारी म्हणजे उद्यापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. त्याच्याबरोबर तुमच्या घरात जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा अगदी तुमच्याकडे प्रभू श्री रामांची मूर्ती असेल, पांडुरंगाची मूर्ती असेल, तर प्रत्येकाच्या मूर्तीवर कुठल्या तरी एका मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता. हे करून झाल्यावर दिवसभरात काही नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. एकादशीच्या दिवशी तुळशीचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे. मग तुळशीला सुद्धा जल अर्पण करू नये, फक्त तुळशीची लांबूनच पूजा करावी. तुळशीचं पावित्र्य खूप आहे, ते राखणं आपलं कर्तव्य आहे, ते प्रत्येकाने राखावं. आता ह्या दिवशी काही नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून मंत्र जप करावा, किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् या मंत्राचा मंत्र जप तुम्ही करू शकता. या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करणंही महत्त्वाचं आहे. या दिवशी तुम्ही पिंपळ वृक्षाची सेवा करू शकता, त्याला जल अर्पण करायचं आहे, त्याला तुम्ही स्पर्श करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पिंपळ वृक्षाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करता दिवा लावायचा, फक्त दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा नाही. आणि गीतेचा 15वा अध्याय, गीतेचे 18 नावं हे पठण आपण बघा संपूर्ण अधिक मासामध्ये ही सेवा केली आणि बऱ्याच लोकांचं ते पाठ पण झालं असेल, तर नक्कीच गीतेचा 15वा अध्याय, गीतेचे 18 नावं
आणि जर तुमची इच्छा असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायला विसरू नका. हा ग्रंथ खूप प्रभावी, खूप दिव्य आहे. कितीही प्रखर पितृदोष असेल, तुम्ही जर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण प्रत्येक एकादशीला केले ना, तुमच्या आयुष्यातील कितीतरी अडचणी कमी होण्यास मदत होते. ते नाही शक्य असेल तर 15वा गीतेचा, भगवद्गीतेचा 15वा अध्याय पठण करावा. गीतेची 18 नावं पठण करावे. विष्णू सहस्रनामाचं श्रवण पठण तरी आवर्जून एकादशीच्या दिवशी जसं शक्य होईल, तुमच्या फावल्या वेळात जसं शक्य होईल तसं संपूर्ण दिवसभरात तुम्ही करू शकता. त्याच्याच बरोबर रात्री 12ची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा, अतिशय सुंदर सेवा, ती सगळ्या महिलांना आवडते. ती सेवा तुम्ही रात्री 12ला, म्हणजे गुरुवारी रात्री 12 वाजता, गुरुवारची रात्री 12 म्हणजे गुरुवार संपून जेव्हा शुक्रवार येतो तो दिवस, तर ती रात्री 12ला तुम्ही ही सेवा करू शकता. पण कधी कधी काय होतं ना, तुम्हाला सांगते, प्रत्येक घरात रात्री 12ची सेवा करणं शक्य होत नाही. त्यांनी दिवसभरात कधी पण 11 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं, कमीत कमी 3 वेळा तरी. आणि खरं तर रोजच पठण करायचं असतं, मला माहिती आहे. पण काही लोकांना रोज एकदाच पठण करता, तर एकादशीच्या दिवशी 16 वेळा, 21 वेळा जरी केलं तरी एक मंडल होतं. व्यंकटेश स्तोत्रम 16 वेळा जरी तुम्ही 21 वेळा पठण केल्याने एक वेळा म्हणजे एक मंडल होतं तुमचं. आता 21 वेळा पठण करणं शक्य असेल तर ते करावं, एकाच बैठकीत करावं. 21 वेळा करायचं असेल तर, नाही तर तुम्ही 16 वेळा, 11 वेळा, तुमची जेवढी इच्छा आहे तेवढं तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकता. तुम्हाला माहिती का, व्यंकटेश स्तोत्रममध्ये जे मराठी प्राकृत व्यंकटेश स्तोत्रम वाचतात, 108 ओव्यांचं आहे, त्याच्यामध्येही सांगितलं आहे की तुम्ही जर ही रात्रीची सेवा केली, साक्षात भगवान विष्णू तुम्हाला दर्शन देतात. त्या जेव्हा तुम्ही मराठी प्राकृत जे आहे, एक संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्रम आहे आणि एक मराठी प्राकृतमध्ये आहे, त्याच्यात त्याचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा तुम्ही रात्रीची ही सेवा करता, साक्षात नारायण तुम्हाला दर्शन देतात. हेही करणं शक्य नसेल तर दिवसभरात तुम्ही कधी करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, बाई मी काय एकादशी धरत नाही, माझ्याकडनं काही धरल्या जात नाही, मला मेडिकल प्रॉब्लेम आहे. मग असे काय नियम आहे जे एकादशीला तुम्ही पाळू शकता? सगळ्यात आधी, आता गुरुवार आहे म्हणून बऱ्याच घरात एकादशीला पण सर्रास मांसाहार केला जातो, प्रदोषला पण सर्रास मांसाहार केला जातो. हे चुकीचं आहे. एकादशी, प्रदोष, दुर्गाष्टमी हे दिवस तरी पाळावे. आता बाकीचं किती कोणी खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण एकादशी खूप मोठा पवित्र दिवस असतो, प्रदोषही खूप मोठा पवित्र दिवस असतो. त्याच्याबरोबर दुर्गाष्टमी आली, हे दिवस तरी पाळावे. ह्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. आता उद्या गुरुवार असल्यामुळे तर कोणी करणारच नाही, किंवा मुलांनाही सांगा की बाहेर खाऊ नको बाबा. त्याच्याच बरोबर येतं, एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. भगर खातो आपण, भात खाऊ नये. तर आपल्या घरात उद्या भाताचा कुठलाच पदार्थ, म्हणजे भात, वरण भात आहे किंवा खिचडी आहे किंवा तांदळाची खीर आहे, ही आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. उपवास करा नका करू, हे 2 नियम आवर्जून पाळा. आणि बऱ्याच घरात निर्जली उपवास केले जातात, परमेश्वर कृपेने त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहे. फक्त उपवास करून काही होत नाही. परमेश्वराचं नाम जप, मनन चिंतन ही तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण परमेश्वराचं नाम जप करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला आयुष्यभरासाठी जपत असतो. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.